हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वसईमधून। वसईच्या एव्हरशाईन रोड परिसरामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पाण्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची फोम टेंडर ही गाडी मध्येच बंद पडली आहे। वसईच्या मधुबन परिसरामध्ये पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही गाडी जात होती, मात्र या गाडीच्या एअर फिल्टरमध्ये पाणी गेल्यामुळे ती रस्त्याच्या मध्येच बंद पडलेली आहे। रेस्क्यू करण्यासाठी निघालेल्या या गाडीलाच आता रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आणि नगरसेवक अशोक शेळके आणि अभय कक्कड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। बघूयात। वसई विरार शहरामध्ये आज पावसाचा कहर पाहायला मिळाला। 125 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत वसई तालुक्यात झालेली आहे। मी आता सध्या वसईच्या एव्हरशाईन रोडवर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या अग्निशमन दलाची आपत्कालीन सेवाची ही जी फायर ब्रिगेडची गाडी आहे ती मध्येच बंद पडलेली आहे। कारण आहे की त्या फिल्टरच्या खाली पाणी लागलं आणि पाण्यामुळे ती गाडी अचानक बंद झालेली आहे। सध्या मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। राजिवली येथे 25 जणांना रेस्क्यू केलेला आहे। आणखीन काही जण तिथे अडकलेले आहेत, त्यासाठी खास गाडी जात होती। मात्र सध्या आता हिला रेस्क्यू करण्यासाठी आणखीन एक गाडी मागवावी लागेल। आपण जर बघितलं तर वसई विरारचं हे चित्र आहे। सगळीकडे असंच पाणीच पाणी गुडघ्यावर साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडलाय। आमचा जो नवघर आहे त्या नवघरमध्ये मिठागरमध्ये तर 700 लोक आहेत, त्यांना आता रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। मधुबनमध्ये 15 लोकांच्या रेस्क्यू करण्यासाठी ही गाडी जात होती, पण त्या गाडीचा फिल्टर खराब झाल्यामुळे ही गाडीच रेस्क्यू करण्याची वेळ आलेली आहे। माझी फक्त प्रशासनाकडे विनंती आहे, आपण तयारी नाही केली आहे, तयारी केली पाहिजे। अजून आपल्याकडे वेळ गेला नाही, 4 महिने अजून आहे, यामध्ये आपण व्यवस्थित असं तयारी केली पाहिजे अशी विनंती आहे प्रशासनाकडे। नक्कीच काही दिवसापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आलं होतं, मात्र ते सगळं फेल ठरल्याचं आता यावरून दिसून येत आहे। कारण की मोठ्या प्रमाणात जलभराव झाल्यामुळे आपत्कालीन व्यवस्था कोलमडली असल्याचं सापडलं आहे। सध्या मधुबनमध्ये ही समाजाची गाडी आहे ती 15 जणांना रेस्क्यू करण्यासाठी जात होती, मात्र ती आता सध्या येथेच अडकलेली आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। मुंबईमध्ये सुरू असलेल्या